everyone, welcome in my kitchen and home, Pooja and Devdarshan also. मी मागच्या काही 3-4 एपिसोड्स मध्ये देवी सतीची जी कथा आहे तर ती मी रिप्रेझेंट केलेली आहे, सर्वांसमोर सादर केलेली आहे. देवी सतीचं दक्ष राजांची असहमती होती, म्हणजे पूर्णपणे ते सहमत नव्हते, पण आपली मुलगी आहे, तिचं विवाह कार्य करणं तिच्या इच्छेनुसार करणं गरजेचं आहे, म्हणून त्यांनी ते विवाह कार्य महादेवाशी होऊ दिलं. आणि देवी सती जसं देवी शक्ती महादेवासोबत कैलासावर निघाली होती, त्याचप्रमाणे देवी सती सुद्धा कैलासावर येऊन पोहोचली होती. ओम गणपतये नमः. ओम गौरीस्ताय नमः. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम सर्वसमोहन्ये विद्महे विश्वजनन्ये धीमहि तन्नो शक्ती प्रचोदयात. देवी सतीची पाठवणी सुद्धा झाली होती, पण तेव्हा दक्ष राजांनी तिची भेट सुद्धा घेतली नाही. त्यांचा स्वाभिमान, त्यांचे कर्तव्य, त्यांची जी धारणा होती की नाही आपल्या मुलीने असं नाही असं केलं पाहिजे होतं, आपल्या मान सन्मानाला तिने अशा पद्धतीने सर्वांसमोर नव्हतं आणायला पाहिजे. मान्य आहे, तिची जी इच्छा असेल ती मी पूर्ण केली असती, मी तिच्या चांगल्यासाठीच तर हा विचार केला. ती अशा व्यक्तीसोबत कशी काय राहू शकते? तिला मी इतकं राजवैभवात वाढवलं आणि ती अशा व्यक्तीसोबत संसार कसा करेल ह्याची मला इतकी चिंता आहे की मी व्यक्त पण नाही करू शकत. अशा मनस्थितीमध्ये दक्षराज जगत होते. पूर्वस्थितीमध्ये येण्यासाठी आणि राजकर्तव्य म्हणून सर्व गोष्टींना सावरण्यासाठी खूप वेळ लागला, पण तरी सुद्धा ते त्यांचं राज्यकारभार व्यवस्थितपणे चालवत होते. त्यांना सुद्धा जाणवत होतं की कोण काय तर कोण काय बोलतंय, कोण कशा प्रकारे आपला सन्मान करताय, का आपल्या सर्व गोष्टींच्या आज्ञांचं व्यवस्थित पालन करत आहे का नाही, हे त्यांना सर्व जाणवत होतं एक राजा म्हणून. तरी सुद्धा ते त्यांचं राजधर्म निभावत होते. ते देवी सती कैलासावरती आलेली होती. महादेव तेव्हा ध्यान करत होते आणि देवी सती त्यांच्या गृहकार्यामध्ये व्यस्त होती. काही असुर, काही राक्षसांनी महादेव ध्यान करत आहे आणि देवी सती एके ठिकाणी तिचं गृह कार्य करत आहे. हे पाहिल्यावर त्यांना असं वाटलं की ही काय, ही तर दक्षराजाची मुलगी आहे, सर्वसामान्य स्त्री. देवी शक्ती होती तेव्हा वेगळी गोष्ट होती. देवी शक्तीच्या नावानेच सर्वांना तिचा स्वतःचा परिचय व्हायचा. दाक्षायणी देवी सती इतकी विलोभनीय सुंदर आहे आणि सर्वात सामान्य गोष्ट म्हणजे ती तर एक स्त्री आहे, मनुष्य लोकातून आलेली आहे. म्हणून त्यांनी देवी सतीला पाताळलोकी नेण्याचं ठरवलं आणि त्यानुसार ते कैलासाकडे तीव्रतेने वेग घेत होते. नारद मुनींनी हे पाहिले. त्यांनी सरळ विचारलं की तुम्ही असं काय करत आहात आणि कैलासाकडे का जात आहात? त्यांनी असं सांगितलं, ही दक्षपुत्री आहे ना, हिला न्यायचं आहे पाताळाकडे. नारद मुनी म्हणाले, अशक्य आहे, महादेव आहे तेव्हापर्यंत तर तुम्ही काहीच करू शकत. आणि ती सुद्धा शिवाची पत्नी असल्यामुळं तिला सर्वसामान्यता समजणं खूप दूरची गोष्ट. तरी पण त्यावर खूप असुरी वृत्तीने त्यांनी हे सांगितलं त्या असुरांनी की आम्हाला तर असं वरदान आहे ना, आम्हाला कोणी स्त्री मारू शकते ना कोणी पुरुष, मग आमचं कोण काय बिघडवणार? ते असुर अति तीव्रतेने कैलासाकडे जात होते. ते जेव्हा महादेवाच्या समोर आले तेव्हा त्यांचं ध्यान भंग झालं. त्यांनी पाहिलं की हे 2 असुर आलेले आहेत. त्या असुरांनी महादेवासमोर आणि सर्व शिवगणांसमोर हे सांगितलं की मी आता देवी सतीला आमच्या पाताळलोकी नेणार आहे. त्या काळात सर्वसामान्य स्त्री आहे, आमचं कोण काय बिघडू शकणार? हे सर्व काही ऐकल्यावर तर महादेवांचा संताप अनावर झाला.
महादेवाने सुद्धा तितक्याच तीव्रतेने त्या असुरांवरती प्रतिकार केला. तुंबळ युद्ध झालं तरी सुद्धा महादेवांची शक्ती अपुरी पडत होती. तर त्या असुरांनी त्यांचं मिळालेलं वरदान पूर्णपणे सांगितलं की आम्हाला तर असं वरदान आहे, ना आम्हाला कोणती स्त्री मारू शकते ना कोणता पुरुष. तुम्ही काय करणार आहे? असुर तर आता देवी सतीच्या समोर येतात की काय असंच होऊ लागलं होतं. हे सर्व प्रत्यक्षदर्शी शिवभक्तांनी पाहिलं होतं. कैलासावर ते वावरत होते आणि त्यासोबतच ते शिवाची भक्ती आणि देवी सतीची पूजन सुद्धा करायचे. मनोभावे सेवा ते करत होते. सर्व सृष्टीने देवाचं शिवसती स्वरूप एकत्रितरित्या पाहिलं होतं. त्या स्वरूपाला वंदन करून सर्वांनी एकच शब्दोद्गार केला की अर्धनारी नटेश्वर. असं स्वरूप देवानी का घेतलं असेल? आपल्या जे कल्चर आहे ना त्याच्यामध्ये इक्वॅलिटी सिमिलॅरिटीजला खूप आधीच रिप्रेझेंट केलेलं होतं. फॉर एक्झाम्पल शिवशक्ती, जसं शिवाच्या हातामध्ये त्रिशूळ आहे तसंच कधी कधी शक्तीच्या हातामध्ये सुद्धा त्रिशूळ असल्याचं आपण बघितलेलं आहे. त्यांच्या प्रतिमांमध्ये, त्यांच्या तैलचित्रांमध्ये हे प्रदर्शित झालेलं आहे. त्यांच्या सर्व वर्णनांमध्ये सुद्धा हे प्रदर्शित होऊ शकतं. स्त्री पुरुष समानता काय करू शकते आणि एकत्रितरित्या कशी कार्याला पूर्णत्वास नेऊ शकते, हे यामागचा उद्देश होता. इतकंच काय तर आपण ब्रह्मा आणि सरस्वती यांच्याबद्दल सुद्धा पाहू शकतो की जे शस्त्रास्त्र, ब्रह्माच्या हातामध्ये शस्त्रास्त्र तर नाहीये पण वेद पुराण ह्या गोष्टी तर आहेत ना, ज्ञान त्यांच्यामध्येच आहे. त्याच गोष्टी आपण ज्ञानाची देवी म्हणजेच देवी सरस्वती यांच्यामध्ये सुद्धा पाहू शकतो. त्यांच्या वर्णनात, त्यांच्या वंदनेमध्ये सुद्धा या सर्व गोष्टी आहेत. आता देवी लक्ष्मीबद्दल सर्वांना तर हेच वाटत होतं की फक्त धनवैभव आणि सौभाग्य आणि पतिचरणांची सेवा इतकंच लक्ष्मी आहे असं नाहीये. त्यांनी त्यांचं स्वरूप प्रकट केलं जेव्हा त्या महालक्ष्मी बनल्या, कोल्हापूर निवासिनी झाल्या. कोल्हापूर निवासिनी होता होता त्यांच्या हातामध्ये जी आज पण प्रतिमा आहे कोल्हापूरमध्ये, ज्या मूर्तीला आपण वंदन करतो, त्या मूर्तीला आपण स्वरूपात जेव्हा बघतो, प्रत्यक्ष स्वरूपात, तेव्हा त्यांच्या हातामध्ये सुद्धा शंख चक्र गदा आहे. हे प्रत्यक्ष नारायणाचे स्वरूप नाही का? म्हणून तर त्यांना नारायणी सुद्धा म्हणतात. महादेवाला पण ह्या प्रसंगानंतर थोडी चिंता वाटली की देवी सतीला आपण कसं व्यवस्थितपणे लक्ष देऊ शकतो, त्यांच्या सुरक्षेचं काय. आणि सर्व लोकांची ही मनधारणा आहे की त्या मनुष्य लोकांमधून आलेल्या आहेत, मग ह्या काय करतील, यांच्यामध्ये अशा कोणत्या शक्ती आहेत की जे स्वयंरक्षण करतील म्हणून त्यांना सुद्धा हा प्रश्न पडला होता. पण शिवभक्त सुद्धा इतकेच सक्षम होते, शिवगण सुद्धा तितकेच मनोभावे सेवा करत होते देवी देवतांची. काळ पुढे पुढे लोटत होता. एके दिवशी देवी सतीने असे पाहिले की काही स्वर्ग लोकांमधून देवी देवता पृथ्वी तळावर जात आहेत. त्यांनी असं विचारलं की तुम्ही कुठे जात आहात? काही लोकांनी त्यांना उत्तर देण्याचं टाळलं, फक्त त्यांची भेट गाठ घेतली, त्यांना वंदन केलं आणि पुढे निघाले. काही जणांनी सांगण्याचा प्रयत्न केला की दक्ष राजांच्या घरी ना एक यज्ञ कार्य आहे बरं का, त्यासाठी त्यांनी सर्वांना आमंत्रण दिलेलं आहे, तर त्यामुळे आम्ही जात आहोत. त्यावर देवी सतीचं मन खूप दुःखी झालं. त्यांना नवल वाटलं की आपल्या वडिलांनी आपल्याला एकदाही सांगितलं नाही की घरामध्ये कोणतं यज्ञ कार्य आहे. आपण जेव्हा दक्ष राजांच्या राजमहाली होतो तेव्हा प्रत्येक दिवस किती सुख वैभवाने व्यतीत होत होता. प्रत्येक सण आपल्याला विचारल्याशिवाय कधीही पूर्णत्वास होत नव्हता. प्रत्येक कार्यामध्ये आपली उपस्थिती होती, मग आज का नाही? त्यांनी हे सुद्धा पाहिलं की त्यांच्या इतर बहिणी आणि त्यांच्या सर्व सासरचे लोक सुद्धा दक्ष राजांच्या महाली जात आहेत. इतकंच काय तर ब्रह्मदेव सुद्धा निघालेत म्हणे, हरी विष्णू सुद्धा जात आहे. त्या परत आल्या कैलासावरती आणि महादेवासमोर एकच म्हणाल्या की मी ना माझ्या वडिलांकडे जाणार आहे आज,
तुमच्या घरी यज्ञ कार्य आहे म्हणे, सर्व लोक जात आहेत, मग माझ्या घरचं जे कार्य आहे तिथे मी नाही गेले तर कसं होणार? तेव्हा महादेवानी एकच सांगितलं की आपल्याला तिथं आमंत्रण नाही आलं, मग कसं जायचं? त्यावर दोन्ही बाजूची मनस्थिती सांभाळता सांभाळता देवी सतीने एकच सांगितलं की राहिलं असेल चुकून त्यांच्याकडे आमंत्रण द्यायचं, इतके लोक येणार आहेत ना, तयारी करताना राहिला असेल एखाद्या वेळेस. जरी मी त्यांची भेट घ्यायला गेले तर एक मुलगी आपल्या माहेरी नाही जाऊ शकत का? कितीही केलं ना तर दक्षपुत्री आहे, मी तर जाणार आहे बरं का, त्यांनी सांगितलं. तेव्हा महादेवाला ह्यात काही अनुचित होऊ शकते असं वाटू लागलं. त्यांनी खूप समजावलं की तू जाऊ नको, पण तिच्या हट्टासमोर त्यांचा निभावच लागला नाही. त्यांनी एक उपाय म्हणून नंदीला देवी सती सोबत जाण्यास सांगितले. देवी सती पहिल्यांदा कैलासावरून दक्ष राजाच्या राजमहाली जाण्याकडे निघाली. नंदी सर्व नियम सर्व आज्ञा पाळत देवी सती सोबत प्रस्थान करण्यासाठी तयार झाले. दैवगती काय फिरते, थोडस कैलासावरून पुढे गेलेच की यमराज स्वतः आले. त्यांनी देवी सतीला हे सांगितलं की तुम्ही ना जाऊ नकाच, जाणार असताल ना तर महादेवांना सोबत घेऊन जा. सतीने एकच सांगितलं की माझ्या वडिलांनी तर मला आमंत्रित नाही केलं, मान्य आहे, आणि महादेव सुद्धा येण्यास तयार नाही. त्यांनी इतकंच सांगितलं की निमंत्रणच नाहीये तर मग काय जायचं? एक मुलगी परत नाही जाऊ शकत का माहेरी? म्हणून त्यांनी खूप समजूत काढून ते यमराजाला परत तसंच पाठवलं. पुढे प्रस्थान करण्याचं ठरवलं. हे दक्ष राजाने इतकं मोठं यज्ञ कार्य स्थापित केलं होतं, सर्व वातावरण इतकं सुसज्जित केलं होतं की ते तिथलं जे वातावरण होतं यापूर्वी कधीही इतकं वैभवशाली नव्हतं. ते दुःखावर मात करण्यासाठी आणि स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी त्यांनी हे यज्ञ कार्य करायचं ठरवलं होतं. देवी देवता तिथे उपस्थित होते, फक्त महादेव सोडून. देवी सती जेव्हा त्या यज्ञ कार्यस्थळी पोहोचली, जेव्हा तिने त्या प्रवेशद्वारामध्ये पाऊल ठेवलं, तेव्हा देवी प्रसूतीला असं वाटलं की इतक्या दिवसांनी आपली मुलगी आलेली आहे, पहिल्यांदा ती माहेरी आलेली आहे. तिच्याकडे धाव घेणार तितक्यात त्यांची दृष्टी दक्ष राजांकडे पडली. त्यांच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव त्यांना स्पष्टपणे सांगत होते तू तिथे जाऊ नाही शकत. दक्ष राजाची महादेवाप्रती जी द्वेष भावना होती, जो तिरस्कार होता, यावर सर्व लोक परिचित झालेले होते. आता तर दक्ष राजांनी आमंत्रित सुद्धा केलेले नाही, पण देवी सती या यज्ञस्थळी आलेली आहे. आता काय होणार यामुळे सर्व लोक तिथे चिंतित झाले होते. देवी सतीने ब्रह्मदेवाला आणि श्रीहरी विष्णूंना वंदन केले. दक्ष राजांना वंदन करणार इतक्यात दक्ष राजाने तिला जिथे आहे तिथेच थांब असं सांगितलं. प्रथमच त्यांचं दुःखी अंतःकरण खूप रागाने देवी सतीला जे मनात असेल ते सर्व काही बोलत. तिला रागाच्या भरात हे सुद्धा म्हणलं की मी तर तुला आमंत्रित सुद्धा नव्हतं केलं, मग मला आणखी अपमानित करण्याचा अजून किती प्रयत्न करशील? माझ्या एकाही मुलीने जसं तू लग्न कार्य ठरवलं तशाप्रमाणे एकाही मुलीने माझा कधी अपमान केला नाही. माझी एकही मुलगी माझ्या एकाही आज्ञेविरुद्ध कधीच जात नाही. मी आमंत्रित केलेलं नसताना सुद्धा कशाला आली? सर्व वातावरण एकदम शांत झालं. पण देवी सतीने परत पित्याची मनधरणी करताना एवढं सांगितलं की मान्य करते, मी तुमच्या विरुद्ध जाऊन देवाची पत्नी झाले, तुमच्या आनंदात सहभागी व्हायला आलेली आहे. तुम्ही नाही बोलवलं, मला राग नाही येत त्याचा. हे केलं ना तरी मी तुमची मुलगी आहे. इतके सगळे लोक आलेले आहेत या यज्ञ कार्यामध्ये, पण म्हणून त्यामुळे मी कशाला नको येऊ? माझ्या मनाची समजूत तरी कोण काढणार? म्हणून मी इथं आले आहे बरं का. दक्ष राजांचा संताप आणखी अनावर झाला. ते म्हणाले की महादेव तो काय माझ्या मुलींना सांभाळणार? हा एका मुलीला तर घेऊनच गेला आहे, काय माहिती कसं सांभाळत असेल, काय आहे त्याच्याकडे असं सांभाळण्यासारखं? तू तर बरं मला
अपमानित करून त्या कैलासामध्ये राहतेस. आता त्या कैलासामध्ये काही कमी पडते आहे म्हणून आली का तू इथे? तो महादेव तर स्मशानात राहणारा भस्म लावतो म्हणे अंगावरती, तुला काय नीट सांभाळत असेल? असं नाना प्रकारे दक्षराज आपल्या लाडक्या मुलीला रागाच्या भरात बोलत होते. हे सर्व ऐकून तर देवी सतीला सुद्धा खूप राग आला आणि त्यांना खूप दुःख सुद्धा झालं. त्यामुळे सर्वप्रथम तर ती आपले पितामह असलेले ब्रह्मा यांच्याकडे गेली आणि हेच म्हणाली, माझं काय चुकलं? मी तर इथं माझ्या वडिलांना भेटायला आलेली आहे. श्रीहरी विष्णूंना सुद्धा म्हणाली, तुम्हीच तर या आधीच्या सर्व कार्यांमध्ये हे पाहिलं होतं ना. मी तर फक्त ऐकलेलं आहे की तुम्ही एकमेकांना समान स्थान दिलं. त्रिदेवांचं तर समान स्थान आहे. मग मला तर बोलवण्यात सुद्धा आलं नाही. महादेवांना तर निमंत्रण सुद्धा पाठवलं नाही. ते नाही आले पण मी तर आले ना. मी तर मुलगी आहे ना म्हणून आले. तिच्या प्रश्नांचे उत्तर कोणाकडेच नव्हते. आतमध्ये जे वातावरण सुरू आहे त्याची प्रचिती नंदीला येत होती. त्यांनी तिथे जाण्याचा प्रयत्न देखील करायचं ठरवलं, पण देवीची आज्ञा होती, तुम्ही आतमध्ये येऊ नका, या यज्ञस्थळी तुम्ही जाऊ नका. माझी बाहेरच प्रतीक्षा करा. यज्ञ कार्य जसं संपन्न होईल मी स्वतः तुमच्याकडे येईल. सर्व देवी देवतांना, उपस्थित असलेल्या सर्व लोकांना कोणाची बाजू घ्यावी, कोणाची मनधरणी करावी, कोणाची समजूत काढली पाहिजे हे काहीच कळत नव्हते. सर्व शांतता होती. दक्षराज म्हणाले की लोकांसमोर काय बोलतेस? काय अपमान सहन करायचं बाकी राहिलेलं आहे? ह्याचा इतका अपमान वाटतो की तू माझी मुलगी आहेस आणि आता तर त्या स्मशानवासी शिवाची पत्नी झालेली आहेस. तुला तर आमंत्रण सुद्धा नाही, मग कशाला आली गई? तर देवी सतीची तर द्विधा मनस्थिती झाली. दुःख करावं का शोक करावा, का रागाच्या भरात सर्वांसमोर हे प्रदर्शित करावं की ज्यांना मी निवडलेलं आहे ते महादेव आहे, त्रिदैवांपैकी एक. जरी सर्वसामान्य परिस्थिती असली तरी पण मला इतकं अपमानित का करण्यात आलेलं आहे असं ती प्रत्येक देवी देवतांना विचारू लागली होती. तिच्या वडिलांना देखील विचारलं. आणखी किती प्रत्युत्तर देणार तू? हे जी वाचा आहे ना तुझी ती माझ्यामुळे आहे. हा जो संताप आहे ना तो सुद्धा माझ्यामुळे आहे. या भावभावना, हा जो देह इथं आहे ना माझ्या दारात आलेला ते सुद्धा माझ्यामुळे आहे. त्यावर देवी सतीला का मनस्ताप झाला की मी इथं का आले, काय भावना होती आणि इथं मला काय मिळालं. मी सर्वांसमोर इतकंच सांगितलं की तुमची मुलगी म्हणून माझा दोष आहे ना, मी मान्य करते. रागाच्या भरात तुम्ही जे काही बोलता, जे काही मला आज्ञा करतात ते ऐकणं माझं कर्तव्य आहे एक मुलगी म्हणून. पण एक पती म्हणून मी महादेवाचा अपमान कसा सहन करू? त्यांची प्रचिती, त्यांची भक्ती करणाऱ्या लोकांना नक्कीच आलेली आहे. हा राहिला प्रश्न माझा ना, मी मुलगी आहे तुमची हे तर मी विसरूनच गेले. असं म्हणत देवी सतीने त्या यज्ञकुंडाकडे धाव घेतली. तिला सर्व देवी देवतांनी, सर्व उपस्थित असलेल्या सर्वांनीच थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण तिने कोणाचंही ऐकलं नाही. जसं जसं ती त्या यज्ञाच्या अग्नीजवळ जात होती अग्नी सुद्धा शांत व्हायला आला होता. तिने अग्निदेवतेला हे प्रश्न विचारला, तुम्ही पण मला अपमानित करणार आहात का? इतकंच बाकी राहिले आहे का? अग्निदेव क्षमा मागत हेच म्हणत होते की देवी तुम्ही कोण आहात ना या स्वरूपात मला माहित नाही, पण तुमचा देह जो आहे ना तो मी माझ्या स्वाधीन कसा करू? मी त्याला अग्नी प्रज्वलित कसा करू? ही क्षमताच नाहीये माझ्यामध्ये आणि हा अक्षम्य अपराध मी कसा करू? यावर देवी सतीने एकच ठरवलं की तू मला जाळण्याआधी मीच माझा स्वतः स्वयं प्रज्वलित अग्नी उत्पन्न करते. असं म्हणत खरं पण तिने सर्व लोकांसमोर स्वयं अग्नी प्रज्वलित केला. त्याच्या ज्वाळा तीव्रतेने वेग घेत होत्या. त्याचा लोळ
गगनाकडे झेपतो की काय अशी वेळ आली होती। सर्व पाहून सर्व देवी देवता विलाप करत होते। देवी प्रसूतीला तर दुःख अनावर झालं होतं। देवी सती तर त्या अग्नीच्या स्वाधीन होत होती। त्या यज्ञस्थळापासून ते महाद्वारापर्यंत सर्व लोकांना कळून चुकलं होतं की देवी सती आता अग्नीच्या स्वाधीन होत आहे। नंदीने काळजीपोटी हे दृश्य पाहिलं आणि सर्वात प्रथम त्यांनी कैलासावर प्रस्थान करायचं ठरवलं। कैलासावर पोहोचल्यावरती नंदीने तिथे जे घटित होत होतं, त्यांनी जे दृश्य पाहिलं त्याचा सर्व वृत्तांत महादेवाला सांगितला। महादेवाला हे कळून चुकलं होतं आणि त्यांना खूप पश्चाताप सुद्धा झाला की मी तर देवी सतीला इतकं समजावून सांगितलं होतं की आमंत्रित केलेलंच नाहीये तर तू तिथे जाऊ नको। महादेवाने वीरभद्रचं आवाहन केलं आणि त्याला एकच आज्ञा केली की तू सती जिथे आहे तिथून त्यांना कैलासाकडे घेऊन ये। जेव्हा वीरभद्र यज्ञस्थळी पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की यज्ञाच्या अग्नीमध्ये तर देवी सती जळत आहे। त्या अशा अवस्थेत पण नाहीये की त्यांना आपण कैलासाकडे घेऊन जाऊ शकू। वीरभद्रला हे दृश्य पाहून क्रोध अनावर झाला। वीरभद्रने तर दक्ष राजाकडे प्रतिकारक क्षमतेने धाव घेतली। काहीतरी अनुचित घडणार आहे हे सर्व पाहून दक्ष राजाचे सैन्य वीरभद्रावर धावून गेले। अशी युद्धस्थिती निर्माण झाली की सर्व सैन्य माघार घेत होतं। एक एक कोणाचाही वीरभद्राच्या शक्तीसमोर निभाव लागत नव्हता। एक एक करून सर्व सैन्यदळ नष्ट होते की काय अशी वेळ आली। तेव्हा दक्षराज स्वतः अति आक्रमकतेने वीरभद्राच्या समोर आले। अति क्रोधात असलेल्या वीरभद्रने एका क्षणामध्ये दक्षराजाचं शिर धडा वेगळं केलं। देवी प्रसूतीचं दुःख अनावर होत होतं। त्यांना स्वतःला सांभाळणं कठीण जात होतं। मुलीची बाजू घ्यावी का पतीची हेच त्यांना कळत नव्हतं। त्यांनी दुःख विलापाने देवी सतीच्या समोर हीच विनवणी केली, काही जरी झालं ना हे तुझे पिता आहे, ह्यांचं दुःखी अंतःकरण ना तुझ्या माघारी काय होतं ना हे तुला माहित सुद्धा नाही। काळजीने एक एक क्षण त्यांचा व्यतीत होत होता। पिता म्हणून ते कधीही तुझ्या समोर आले नाही। नंतर तेव्हा देवी शक्ती तिथे उपस्थित झाली। तिने तिच्या आईला म्हणजेच देवी प्रसूतीला सर्व वृत्तांत सांगितला की कैलासावरती कशा पद्धतीने दक्षराजाने एक वरदान मागितले होते, काय अटी ठेवल्या होत्या। देवी प्रसूतीने सर्व काही ऐकल्यावर दुःख करावं की आनंद हेच त्यांना कळत नव्हतं की आपली मुलगी सती इतक्या राजवैभवात वाढली। प्रत्यक्षात आपली मुलगी होती का देवी शक्ती। दुःख करावं की आनंद हेच त्यांना कळत नव्हतं, कारण त्यांनी त्यांची मुलगी यज्ञात जळताना पाहिली होती। काही वेळाने स्वतः महादेव त्या ठिकाणी आले। त्यांना वीरभद्र अजून का आले नाही याची चिंता होती। तिथे आणखी काय अनुचित घडायचं बाकी राहिलेलं आहे म्हणून स्वतः ते पाहण्यासाठी आले होते। जेव्हा देवी सतीला पाहिलं तेव्हा ती भस्मसात होती की काय अशा स्थितीमध्ये होती। अग्नीच्या ज्वाळा तीव्रतेने ताप घेत होत्या। दुसरीकडे दक्षराजाचं शिर धडा वेगळं झालेलं होतं। देवी प्रसूती अत्यंत विलाप अवस्थेमध्ये होती। ती जेव्हा महादेवाला पाहिले ना तिने हात जोडले, एकच म्हणाली की कितीही केले ना तरी ते सतीचे पिता होते। या पिता पुत्रीच्या भावनिक नात्यांचा हा परिणाम असतो। सती दुःख विलाप करत करत विनंती करत होती महादेवासमोर। महादेवाने देवी प्रसूतीला क्षमा सुद्धा केली, पण दक्ष राजांची काय अवस्था आहे हे पाहून सर्वांना दुःख झाले। त्यांनी एकच विनंती केली महादेवाकडे की देवी सतीला तर आता कोणीही नाही वाचवू शकत,
स्वयं अग्नीने सुद्धा नकार दिला होता प्रज्वलित होण्याकरता, पण त्यांनी स्वयं अग्नी प्रज्वलित केली. त्याच्यावर आम्ही तरी काय करणार? स्वयंभू शक्ती होत्या, त्यांच्या शक्ती समोर आमचं काय गती? दक्ष राजांना तरी तुम्ही वाचवा असं म्हणत सर्वांनी विनंती केली. तेव्हा सर्व देवी देवतांनी मिळून दक्ष राजाला एक शीर जोडले. मेषाचं क्षीर. हे मेष जे आहे ना, तर त्याला उचित संस्कृत मध्ये जो शब्द आहे तो मी वापरलाय. त्या क्षणी दक्ष राजाचा सर्व अहंकार नष्ट झाला होता. महादेवासमोर क्षमा याचना केली, पण जेव्हा त्यांनी आपल्या लाडक्या मुलीकडे पाहिले ना, तेव्हा त्यांना दुःखानावर झालं होतं. त्यांची मुलगी त्यांच्या समोर अग्नीच्या स्वाधीन झाली होती. महादेवाने हे सर्व घटित झाल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता देवी सतीला घेऊन कैलासाकडे प्रस्थान करायचे ठरवले. महादेव देवी सतीचे मृत शरीर घेऊन सर्व त्रैलोक्यामधून जात होते कैलासाकडे. असं जगात कोणीही नव्हतं की ज्यांना हे करुण दृश्य पाहून त्यांचं मन हेलावून गेलं नाही. महादेव अति क्रोधाने अति दुःखाने विलाप करत होते. हे पाहून ब्रह्मदेवाने श्रीहरी विष्णूंना सांगितले, तुम्ही देवी सतीच्या मृत शरीराला योग्य तो न्याय द्या. योग्य उचित संस्कार करणे आता गरजेचे आहे. तेव्हा श्रीहरी विष्णू म्हणाले की ज्या शरीराला अग्नी जाळू शकली नाही, भस्मसात करू शकली नाही, तर मी त्या शरीराचा आणखी काय करू? महादेवाचं दुःख कसं कमी करू? ब्रह्मदेवाने हे सांगितलं की माझ्याकडे अशी कोणती क्षमता नाहीये की ज्यामुळे मी देवी सतीच्या मृतदेहाला अंत्यकार्य विधी करू शकतो. मी आधीच खूप भावनिक झालो आहे, पण आपल्यापैकीच कोणातरी एकाला हा उचित न्याय करावाच लागणार. तेव्हा श्रीहरी विष्णूंच्या डोळ्यात पाणी आले, कारण देवी सती आणि देवी शक्ती सुद्धा त्यांना ज्येष्ठ म्हणून संबोधन करायची. तर ह्यामध्ये ज्येष्ठ म्हणजे ज्येष्ठ भ्राता सुद्धा, कारण एक प्रकारे त्यांनी एकमेकांना बहीण भावाचं नातं मानलं होतं. आणि ज्येष्ठ म्हणजे आपले जे पती आहेत तर त्यांचे मोठे भाऊ सुद्धा आपण संबोधन करू शकतो. एक प्रकारे महादेव आणि श्रीहरी विष्णू हे भाऊच होते ना. तेव्हा एक विलक्षण घटना घडली. श्रीहरी विष्णूने त्यांचं सुदर्शन चक्र देवी सतीच्या मृतदेहाकडे फिरवलं. मृत शरीराचे 51 तुकडे धरणीवरती पडले. पुढे त्याचे 51 शक्तिपीठ तयार झाले. पण महादेवांच्या हात जे होते ना, ज्या हातांनी त्यांनी देवी सतीला त्रैलोक्यातून ते घेऊन जात होते कैलासाकडे, त्यांना हे भान सुद्धा नव्हतं की काय झालेलं आहे. ते त्याच अवस्थेत कैलासाकडे निघत होते. त्यांना दुःख सावरणे कठीण जात होते. अशा प्रकारे झाली 51 शक्तिपीठांची उत्पत्ती. खूपच अशी करुणामयी, एकदम असं मन हेलावून टाकणारी जी कथा आहे ना, सत्यघटित कथा आहे. आणि हे जे स्थळ होतं यज्ञस्थळ, तर ते छत्रपती संभाजीनगरच्या लासूर इथे घडलं होतं. तिथे देवी दाक्षायणीचं प्रत्यक्ष मंदिर सुद्धा आहे. दुःखद गोष्ट ही की ज्या वडिलांनी देवी सतीला म्हणजे दाक्षायणीला इतक्या राजवैभवात वाढवलं होतं, पिता म्हणून एक इतकं उच्च आदर्श होते, आणि त्यांची मुलगी स्वतः इतकी विलक्षण सुगुणी होती, सुसंस्कारी होती की त्याचं वर्णन सुद्धा करू शकत नाही. पण ह्या कथेमधून आपण हे शिकू शकतो की दैवगतीचा हा असा कसा न्याय. ह्यामधून जे संसार कार्यामध्ये आहेत त्यांनी काय बोध घ्यावा, जे उपवर आहेत त्यांनी काय बोध घ्यावा, ज्या कन्या आहेत त्यांना हे पूजन करण्यासाठी सांगण्यात येतं.
तुम्ही महादेवाचं पूजन करा, त्यांनी काय बोध घ्यावा, ह्या सर्व गोष्टी मला सुद्धा त्यावर व्यवस्थित अभ्यास करावा लागला. त्यावर व्यवस्थित चांगल्या विचारांना मला उत्पन्न करावं लागलं. व्यवस्थित भावनांना मला आधी समजून घ्यावं लागलं, कारण की मी पण कोणाची तरी मुलगी आहे. आणि हा, मला सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही शिवव्रत करा. खूप चांगली गोष्ट आहे, शिवव्रत करा. पण त्यासोबतच तुम्ही देवीचं, आदिशक्तीचं व्रत सुद्धा करू शकता. कारण जर तुम्हाला सांसारिक कार्यामध्ये जायचं आहे तर आधी तुम्ही संस्कारांनी परिपूर्ण होणं गरजेचं आहे. तुम्हीच काय, मी सुद्धा बरं का. कारण एक गोष्ट हे पण आहे की मला असं उचित मार्गदर्शन करणारं कोणीही नाहीये. म्हणून की नाही, 4 लोकांसारखं जे आजकाल घर कुटुंब असतं त्यामध्ये मी माझं असं कोणी नाहीये, असं नाहीये. माझी आई मला खूप चांगला लागतं, माझे वडील नाही मान्य, पण त्यांचे संस्कार पण आहेत माझ्यामध्ये. पण एक मुलगी म्हणून ह्या सर्व कथांमधून मी काय बोध घेऊ शकते, कारण मी जागर स्त्री शक्तीचा करत आहे. म्हणून एक स्त्री म्हणून मी काय शिकवण घेतली पाहिजे हे मी सांगते. आदिशक्तीकडून आई कशी असते हे शिकू शकतो आपण, कारण त्यांना माहित होतं की महादेव कशा स्वभावाचे आहेत. त्यांच्यामध्ये ना कोणता अहंकार आहे, ना कोणती ईर्ष्या आहे, ना कोणती द्वेष भावना आहे. म्हणून अशा व्यक्तीचा देव म्हणून जरी ते असले तरी त्यांचा कार्यपद किती सरळ स्वभावाचा असेल हे त्यांना कळून चुकलं होतं. म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी देवी शक्तीची निवड केली होती. दैवगतीने देवी शक्तीची सती झाली. सती म्हणून तिचं काही चुकलं का? हा, पतिव्रताचं पालन करावं का पित्याचा प्रेमाचा आदर करावा की पित्याच्या मान सन्मानाचा आदर करावा, ह्यामध्ये तिचा द्विस्वभाव झाला. अशी एक अनुचित घटना सुद्धा घडली. आणि हा, मी ह्या आधी पण सांगितलेलं आहे सर्वांना की काही घटना अशा पण घडलेल्या आहेत की ज्याच्याने काय आपण बोध घ्यायला पाहिजे, काय कोणतं उचित आपण निर्णय घेतला पाहिजे, काय आपण शिकलं पाहिजे त्याकडून, असा माझा दृष्टिकोन असतो. मी त्यामधून जे योग्य ना ते शिकत असते, सर्वांना पण हेच सांगत असते. ह्यावरून देवी शक्ती जरी शक्ती असली कैलासावरती तरी सुद्धा ती एक मुलगी म्हणून कसा एका व्यक्तीचा आदर करते, की कोणीतरी आपल्याला मुलगी स्वरूपात मागायला आलेला आहे, त्याला आपण नकार तरी कसा देणार. एक मुलगी घराची शक्ती म्हणून कशी असते ना, हे मला शिकायला मिळालं.